सहर्ष स्वागत करत आहोत। आज आपण आलोय दिगंजी गावामध्ये, आटपाडी तालुक्यामध्ये। दिगंजी गावामध्ये ज्यांनी उद्योगाला सुरुवात केली आणि सुरुवात करत असताना त्यांचा जो उद्योजक बनण्याचा जो प्रवास आहे तो प्रवास आपण ऐकून घेणार आहोत त्यांच्या रूपाने। तत्पूर्वी आपण त्यांचं एक ओळख म्हणून आज त्यांच्या तोंडून आपण ऐकूया। जाऊयात आपण। आज दिगंजीतून उद्योजक आहेत, ते आपला परिचय देतील। नमस्ते, माझं नाव संतोष शिवाजी पवार। मी सध्या दिगंजीमध्ये बरेच म्हणजे मसाला उद्योग म्हणा, ॲक्वाचं वगैरे करतो। तसं पाहायला गेलं तर मी म्हणजे लहानपणापासूनच एक व्यवसायाकडे पाहण्याचा मला दृष्टिकोन घरातूनच मिळाला होता। म्हणजे आमची आई आम्ही लहान असताना मसाल्याचं कांडप मशीनचं काम करत होते आणि त्याच्यावरती मला लहानपणापासूनच कळले की ह्या व्यवसाय आमचं बरं शिक्षण झालं, भावाचं B.Pharm झालं, माझं MA-B.Ed झालं। म्हणजे ह्या लहानपणापासूनच त्या मोठं होईपर्यंत कळलं की छोटा उद्योग आपल्याला इथपर्यंत नेऊ शकतो। ह्या बेसनं मी त्याच्याकडे पाहत होतो। योगायोगानं माझं MA-B.Ed झालं। मी 5-6 वर्ष शिक्षण क्षेत्रात कामही केलं प्रायव्हेट संस्थेमध्ये। त्यानंतर मला समजलं की इथं म्हणजे फार हे म्हणजे ग्रँट वगैरे त्या संस्थेचा प्रॉब्लेम होता किंवा गव्हर्नमेंटच्याच तशा हे होत्या। तर मी परत निर्णय बदलला आणि मी व्यवसायाच्या दृष्टीनं हे केलं, पाऊल उचललं निर्णय घेऊन। आणि म्हणजे त्यानंतर मी एक शाळेत जात असताना शिकवत असताना मी एक व्यवसाय म्हणून हरिओम मोबाईल शॉपिंग माझ्या गावामध्ये स्टार्ट केली आणि त्यामध्ये आता सध्या सुद्धा ती हरिओम शॉपिंग चांगल्या नावावर रूपाला आलेली आहे। 4-5 कामगार तिथे काम करतात। त्यानंतर मी एक ॲक्वा प्लॅन, हरिओम ॲक्वाचा प्लॅन मी चालू केला। तिथे एक 2-3 कामगार मी म्हणजे श्रम म्हणजे कामगारांना काम दिलं। आता तेही चांगल्या पद्धतीनं तिथं प्रोसेसिंग चांगलं आहे आणि बरेच म्हणजे 4-5 हजार लिटर पाणी म्हटलं तरी आपण गावाला आपण सप्लाय करतोय। आणि त्यानंतर मी मग सध्या हरिओम मसाले ह्या युनिटमध्ये मी सध्या काम करतोय आणि सध्या आपला मसाले वगैरे मुंबई, पुणे अशा बऱ्याच ठिकाणी आपण सप्लाय करतोय। आणि एक तरी मला असं म्हणायचं की आजकाल खूप मार्केटमध्ये खूप फायदा आहेत। आपल्यापेक्षा किती तर मोठे हे आहेत, आपल्यापेक्षा मोठे उद्योजक आहेत आणि त्यांना आपण फाईट द्यायचं इतकं सोपं राहिलं नाही। कच्चा माल आहे आणि ह्या संदर्भात आपल्याला फार म्हणजे हे करावं लागतंय, प्रॉपर आपल्याला नॉलेज पाहिजे। आज बरेच जण उठतात मी उद्योग करतो असं शक्य नाही, छोट्यातूनच मोठं होत असतं। त्यामुळे प्रत्येकानं पहिल्यांदा उद्योजक होताना की एकदम सूक्ष्मपणे अभ्यास करून त्यानंतर तुम्ही समग्रलक्षी म्हणजे जसं माझं पहिल्यापासून म्हणजे माझं सब्जेक्ट इकॉनॉमिक्स आहे। सूक्ष्मचा अगोदर अभ्यास करा, परत समग्रलक्षीचा अभ्यास करा। आणि त्या संदर्भात मी तर असं सांगेन की उद्योग हा छोट्यातून मोठा होत असतो। मोठा तुम्ही एकदम जर ही करायचं गेला तर तो सक्सेस होईल का नाही सांगता येत नाही। जेव्हा काय गोष्टी बारीक सारीक असतात त्या एकदम असं बारकाईनं अभ्यास करून त्यात पूर्ण आपण जे काय आपलं भांडवल आहे ते हळूहळू टप्प्यानं आपण इन्व्हेस्टमेंट केले पाहिजे। आणि प्रत्येक उद्योग हा कसा आहे, प्रत्येक कॉम्पिटिशन आहेच आणि प्रत्येक व्यवसाय जर स्वतःहून 100% लक्ष देत असेल एखादा व्यवसाय तर तो यशस्वी होतच असतो। फक्त त्यासाठी नियोजन म्हणा, एक आर्थिक बाजू भांडवल असेल। असं आर्थिक बाजूवरून आठवलं की आज आपण बोलला की आर्थिक बाजू पाहिजे, पण बरेचसे उद्योजक आहेत किंवा तरुण मुलं आहेत की जे उद्योजकांकडे झुकत जातात, पण अनेक वेळा असं होतं की त्यांच्याकडे आर्थिक नियोजन नसल्यामुळं इच्छा असून पण आतमध्ये पोटेन्शियल ज्यादा असून पण त्यांना उद्योग स्टार्ट करता येत नाही। तर आर्थिक दृष्ट्या जसं की तुम्ही सुरुवात केली तसं लोकांनी सुरुवात करण्यासाठी किंवा युवकांनी सुरुवात करण्यासाठी आर्थिक दृष्ट्या आपण काय सांगाल? आता आर्थिक म्हटलं ना, जर माझं तर स्पष्ट मत आहे की जर एखादा छोटा उद्योग करायचा असेल तर सर्वसाधारण पहिल्यांदा माझं तर मत असं आहे की एक आपल्या रिलेटिव्ह असतात, बँकेकडे न जाता तुम्ही रिलेटिव्हकडे जावा, जेणेकरून तुमचा व्यवसाय हळूहळू सक्षम होईल। जर तुम्ही पहिल्यांदाच बँकेकडे गेला, बँकेकडे भरमसाठ कर्ज घेतलं,
कारण तुम्ही त्याचं व्याज भरत असला तर तुम्ही लगेच तुम्ही प्रॉफिट मध्ये जाणार नाही. तुम्ही काय करा की पहिल्यांदा तुम्ही रिलेटिव्ह आहेत, आपली ओळख असते, मित्र असते, त्यांना समजून सांगा माझा व्यवसाय, त्यांना थोडंफार प्रॉफिट द्या आणि त्या पद्धतीने तुम्ही तो व्यवसाय डेव्हलप करा. म्हणजे डायरेक्ट बँकेकडे जायची मला वाटत नाही की गरज आहे. तुम्ही आपल्या मित्रमंडळी असतात, रिलेटिव्ह असतात, त्याचा तुम्ही फायदा घ्यायचा. म्हणजे मित्र